जय शिवराय मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। आज 12 जानेवारी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती। आज जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, भुवनी पाहता तुझ ऐसी नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे काही। सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दया जवरी। उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी। आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल सही काट पाया खाली लागल्याला येऊ दे, पडू दे पाऊल। गडावरती जायला मार्ग कोणता? तुम्ही पण तिकडेच चाललात का? कोणतं गड? खालून ना? हा गड की हा गड? हा डोंगर की तो डोंगर? तो ना? काय? हा म्हणजे आपण परफेक्ट आहोत ना? समजा इथं वाघ बी आला तर? नाही आहे ते मला पण माहिती आहे, पण जर चुकून आला तर डायरेक्ट घनदाट जंगल आहे मित्रांनो। या जंगलातून अजून तरी आम्ही दोघे जण, अजून आम्हाला कोणी दिसलं नाही या ट्रॅक मध्ये अजून। इथूनच कोणतरी भेटणार पारा झाला सर। गाडी खाली तुमची आहेत का? तुम्ही पण दोघे जात?
चला आम्ही तिथं त्याकडे जातो ना चंदेरीला तुम्ही पण वरती जात आहे. आम्हाला भेटले मित्र बघू आम्ही इथंच घरबीर बांधायचं आहे का ताबे ठेवू नको रस्ता होता तिकडे अॅरो आहे ना तुम्ही अगोदर घेतलं होते नाही ना आज आम्ही पण पहिल्यांदा आलो रे तुम्ही कुठून आले आम्ही तिकडे जा गेलो ना रस्ता भेटला तुम्ही चुकले हो का? नाही तुम्ही चुकलो नाही बरोबर आहे. बरोबर आहे हो? बरोबर आहे. हा. इथं आम्ही विचारूनच आलो खालून हा नाही, पण इथून सरळ आहे की नदीची वाट घ्यायची आहे. चल नाही इथं जाऊ सर सरळ गेलं तर पुढे रस्ता ना चुकलो आम्ही रस्ता चुकलो म्हणजे बंद आहे. बंद आहे वाट असेल नदी नसा जाम असं हे आहे. रस्ता दिसत तर नाही असं काहीतरी चल जरा इकडूनच चल आलास तिथूनच चल परत. सरळ गेला असता तू चित्रा हा? सरळ गेल्यावर रस्ता नाही दिसत तिथं सरळ थोडी काढायला लागेल असेल वाट बेट. नाही रे असं वाटत नाही नदी एक तर नदीचा रस्ता असेल नाही तिकडून कुठे रस्ता असेल. काय म्हणतो आणि तिकडे आम्ही जाऊन कोणता आलो ना तिकडे आम्ही जाऊन जाऊन आलास इथून तुझ्या मोठा इथूनच मग नदीतून नाही ना? नदीतून भेटू रस्ता आपल्याला. तिकडून आम्ही आलो. इथून रे हा रस्ता आहे. चेक करून आलो रस्ता आहे का? हा, चल. हा वरचा रस्ता बरोबर आहे इथून बोलतो ना इथून रस्ता आहे का बघू ना तुम्ही कुठून आला मी ओढ म्हणतो मी कुठून उरण आम्ही इथून भुईनगर नेरूळ ना आम्ही बाईक होतो टू व्हीलर. तुम्हाला पण कोणच नाही दिसला अजूनपर्यंत? अरे कुठं इथून आहे वरती पोहोचलो ना आपण एकदा येताना बरोबर असतं पोहोचलं पाहिजे. पोचू आता आलोय तर. पुढे नाही पाठी चालू आहे ना आपण होय इथं आलो खाल्या काल तिथं झालो पण मग नदीची दूर आलो ना. चल आपण रस्ता बनवूया. पर्याय नाही. तुम्ही परत आपण समोर तुला लाग नाही तिकडची गरज परत तिथे जाणार आपण. आरमाडो नदीची वाट घ्यायचं असं वाटतं मला. नदीनच बघायला लागेल मला असं वाटतं. ते कुठली नक्कीच आपल्याला जाम झाडकीच जायला लागेल. जाऊया चल. पाणी बिणी आणलं वाटतं. आमचं पाणी स्टॉक घ्या ना प्यायला पाहिजे. आता नको अजून परीक्षा चालू नाही झाली. 4-5 पाणी आणलं अजून परीक्षा चालू नाही झाली. चुकलंय मित्रांनो. नाही रे हा सही आहे. कारण की आम्ही आजोबांना विचारलं ना वाटत आहे सरळ सरळ तिकडूनच वाट मध्ये काय वरती इथून वाटत. हा 20-30 जण की गाडी आले. ट्रॅव्हलर्स वगैरे होती का? आपण वाट तर चुकलोय. आपण शोधू. मी काय बोललो भेटेल वाट. या हीच वाट आहे रे. ती बुजालेली थोडी. जास्त कोण येत नाही ना रे इकडे. दुकान एक पण नसेल.
काय अरे ये तो बस सुरुवात है भाई. पिक्चर अभी बाकी आहे. काय त्याचं नाव लोणावळ्याला आलेली ती ना कारवीची फुलं ते आता सुकली आहेत ना. आला का तो बसला. बरोबर चालू आपण. हो या मग आता वाट शोधावी लागेल. आता दिसत तर नाही वाट. ते काय माहिती नाही बरोबर आहे की चुकीचे. गड पकडून जायचं आपण. समोरचा जो डोंगर आहे तोच गड आहे. तर आपण बरोबरच आहोत. तो बोललेला ना नदी ती बघ ती तिथे एंड होतो. मग तिथून कसा तो वरती जाणार. मग हीच तर वाट आहे एक. नदी आपण असं चुकलो असतो. नदीने गेलो असतो तर चुकलोच असतो. पूर्ण घनदाट जंगलातून वाट काढत काढत आम्ही चाललोय. बसला तो थांबलाय. तिकडे दाखव नदी ती. आजोबा बोललेले चांगली मस्त पायवाट आहे. पायवाड्याबरोबर टेन्शन नाही आम्हाला. हा टेन्शन नाही. आणि इथं आल्यानंतर समजलं टेन्शनच टेन्शन. तरी आम्ही वाट तर चुकलोय. आम्ही शोधले. हा खालूनच बघितलं असतं केवढा होता. आम्ही वाट चुकलो होतो तीच दाखवत होतो तुम्हाला. बरोबर आहे का वाटी. बाबा ही मोठी वाट. हे दोघे जण येतात ना त्या वाटेने आम्ही आलो. आणि खरं म्हणजे होतं ही पाय वाट आहे ती. तर आता ते आम्हाला भेटले. भेटली या. अर्ध्या तासाने भेटले आपल्याला वाटी. हे काय ही वाट आहे. आणि ही आम्ही ह्या जंगलातून आलो आणि पायवाट ही होती. सवाल यायचं तुम्ही जरा कठीण आहे. हा कोका आहे खूप आहे ना. केलीच एवढा भक्कम काय म्हणतो कोका वाटतं. ही बाबा ही वाट ठीक आहे. इथून थोडी. चला थोडा नाश्ता पाणी वगैरे पिऊन घेऊ. शेंगदाणे अजून काय रे चाकणा आणलाय. हे घे पाणी फ्रीज मधलं. फ्रीज मधलं थंड आहे. थंड वाटतं. घे फोड तुका हाय बेटा फोड मग बघू फोड एक तर
असेल ना शिव येतोय स्वतः. नको जाऊ बोलतोय. भावा चल व्हिडिओ चालू आहे काय? आता चालू केले. चिन्मय चल मित्रा ये. सर्वात डेंजर ट्रॅकिंग आहे. मोस्ट डिफिकल्ट. ठीक पण एक सोबत डायरेक्ट खाली. उभा राहून फायदा नाही. एकदम समोर या सीधा इथून पाय स्लिप होत आहे. चेल्लांचा सपोर्ट घे तिकडे नको पाय टाकू. इसमें आपको बहुत मजा आने वाला. बहुत ही मजा आ रहा है ना. ऐक जो समोरचा डोंगर आहे तिथे जायचं आपल्याला. पावसात आलं असं तरी मजा नाही. म्हणजे पावसात ते मजा करायचं. पाय स्लिप झाले असते. लवकर 2 मिनिटं विश्रांती घेऊ इथून. आणि आता मला असं वाटतंय आलोय तरी पण जवळजवळ. पोचलं ना अजून थोडासा टाइम लागेल. जवळजवळ 70% आपण कव्हर केलं. 70 ना जास्त. जास्त 80% झाला. 80%. जवळ थोडी आहे. आपला जरा एक पार्टनर जरा स्लो चालतो. चिन्मय कमॉन. आवाज चूक गेला. मग झालं तर काय तुमचं वागेल पाठवून. मग असं बोलायला ना तू सांग. पाय भरा. पाय मला वाटतं मग डायरेक्ट वरती भेटेल तो आपल्याला. कुठे आहे? बघितलं बोल तुला. चिन्मय जल्दी आ रे. अरे इतना टाइम पास कर रहा है तू. काय व्ह्यू आहे रे मित्रांनो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय शिवराय मित्रांनो. मला मागचं सह्याद्री दाखवतो. ही जी पायवाट दिसते ना मित्रांनो तिथूनच आम्ही आलोय. आता तुम्ही पाहू शकता कुठे आहोत आम्ही. एवढ्या उंच डोंगरावरती आलोय. आम्ही वाट चुकलो होतो आणि आता वाट खऱ्या अर्थाने भेटले. ही जी आहे तीच पायवाट आहे. 2 वेळेच चुकलो. आम्ही ज्या वाटेनं आलो ना कोणाची हिंमत त्या वेळी यायची. मला व्हिडिओ एरिया होता तो. कोण तरी येईल ना त्या रस्त्याने ओपन चालेल
बोलल ते हे खरं आहे, कारण जी वाट शोधून काढली आणि म्हणजे वाट नव्हतीच म्हणायला गेलं तर आम्ही काढली, कारण आम्हाला वरचा ट्रॅक कम्प्लीट करायचा होता आणि तोपर्यंत आम्ही हार मानली नाही. आणि अजून पाहू शकता आताही आम्हाला खऱ्या अर्थाने वाट भेटले. आता तुम्हाला जी दिसते ती पाय वाट आहे. काय लिहिशील सरनेम कसं सरनेम माझा मतदार आणि याचा पाटील. पुणेकर. हो पुणेकर. काय होतं व्हिडिओ काढ पुणेकर. भाई चल 20 मिनिटावर आहे, फक्त 20 मिनिटं मोजून 20 मिनिटं. तुम्ही घड घातलाच. ही पुढं बघताय ते 20 मिनिटाचं नाही 2 तासाचं आहे. बाईक आणले 2 व्हीलर की 4 व्हीलर 3 जगह. ट्रिपल सी. ओ भाई नो हेल्मेट नो लायसन. आम्ही इकडे गेले कोकणात गेले बार लायसन्स घरीच कलावंती सकाळी 5 वाजता पहाटे गेलात. नाही 3 वाजता पहाटे. ट्रॅक चालू झाला 3 वाजता. आणि कलावंती नंतर लगेच हा. बाप रे बाप. चला या आम्हाला फायदा नाही. चल भावा जेवढं बसशील तेवढं दमशील. मग चल अडका लागलो. चल चल. अजून किती वरती आहे दादा? अजून आहे एवढ्यावरती आहे पण पुढून जेवढा आहे ना जाम बेकार आहे. केवढा आहे जाशील तर तू तिथंच थांबशील. वरती नाही जाणार पूर्ण प्रॉपर मूर्तीजवळ ना जाणार का? चप्पल आम्हाला पण पाठवर का व्हिडिओ काढले असते. अरे ती सुद्धा एक मंदिर आहे. अरे वरती मंदिर. थकलोय मित्रांनो, वरती आलोय. जवळजवळ अजून 10% पॅच बाकी आहे. एरो दाखवला होता पहिल्यांदा, नजरेत येत नव्हता, नजरेत आला त्याच्यानंतर मग डिसिजन घेऊन वरती चढतोय. एरो दिसतोय इथून आपल्याला वरती जायचंय. एरो आहे. मित्राच्या तोंडावर आनंद बघून तुम्हाला समजलं असेल की मित्राने वरचा ट्रॅक कंप्लीट केलाय. आणि आज समोरच आपल्या महाराज आहेत, म्हणजेच आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. चला तिकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. याची येळ देवा नका नका मागे घेऊ. याची येळ देवा नका नका मागे घेऊ. तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा.
नारायण ये रे पाहू पाहू विचारून ये रे पाहू पाहू विचारून तुझ विन कोण आहे मज विन कोण आहे पोर नको बोलू पोहरा बोल. ए माया हो बाजूला चल. ते विनायक मालीचा फॅन दिसतोय तू. सगळी भाषाच तशी थांब 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 तसंच राहा. मी घाई का करतोय तर आशिष दादा तिथे थांबलेला आहे त्यासाठी. पण तो 1-1.5 तास झाला, 1 तास झाला थांबलाय. तो वाट बघत असेल त्यासाठी मी घाई करतोय. बाटली कोणती आहे तुझी आहे त्यांची. चल दादा येऊ का. अजून काय पाहिजे मित्रांनो. सुख, शांती आणि समाधान. हा ना तुझा कुठला अशीच येणे ना. मेसेज करून चुकीची वाट कोणती आहे ती व ती. तिकडून आलो आपण इकडं. काय करू विचार आता. तुमच्या ताकद नाही. इथून आलं ना तुझ्या आपण. हा इथं बोर्ड लावलाय किल्ले चंदेरी. हाच हीच वाट आहे. गेलो असतो याला काठी असते म्हणून काठी म्हणून पडलो असतो. का लावल्यात हे बाटल्या लावलेत की कोणी भासकू नये म्हणून. भास्कर म्हणून. भासकू नये म्हणजे म्हणजे हरवून हरवू नये वगैरे निशाणी म्हणून. निशाणी म्हणून. आणि आपण कशा प्रकारे हरवलो. आम्हाला बाटली भेटलीच नाही. आम्ही अशा रस्त्यावरनं गेलोय की तिकडे कोण गेलं पण नसेल. हा ते तर आहे. हे जर पहिलं माहिती असतं बाटल्या आहेत तर आपण जर चुकलो पण नसतं एवढं. तुम्ही आलो सोड. मित्रांनो जर तुम्ही येणार असाल तर बाटल्या आहेत तोपर्यंत आपल्याला मार्ग भेटता येईल. नाच आहे ना तू दिसला सर ते पोरं. अरे ते उपकार ते काकांचे काय होतं. तुम्ही जेवलात मी राहिलो. काय जेवलास. आम्ही चपाती भाजी चपाती भाजी बस 2 भाज्या. भाजी मस्त पनीरची भाजी. बटाट्याची भाजी होती. चांगली माणसं होती पब्लिक. चांगली होती. पुण्याची जेवण होती. वगैरे घेऊन नव्हतं गेलो. मुंबई करत होते. आम्हाला जेवण वगैरे दिलं. ते एक तुमचं नशीब रे. पाणी वगैरे त्यांनी जेवायला वगैरे मस्त. मी तर भाई 3 चपात्या घाला त्यांच्यात ना. 3-4 चपात्या प्लस राईस. नाही खाल्ला बरं झालं नाही खाल्लं नाही तर तिथंच झोपला असतं. टाकला चला 20. अरे बस नको भासकशील. चुकशील. समोर जी गुफा दिसते ना तिथे मी गेलो होतो. तिथून प्लस या डोंगराच्या इकडून असं वर चढून एकदम या टोकावरती पोचून जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन आलो. तर भगवा फडकते बघा तिकडे जाऊन आलो मी. पूर्ण या जंगलातून गेलो इकडून. त्यावेळी आमची वाट चुकलो होतो आणि आता वाट एकदम परफेक्ट भेटले. चला ती लोक ना इथंच उभी होती तिथं
हा आपण तिकडे होतो. आपण तर पब्लिकला बोलत होतो रस्ता चुकले पण आपण खरं म्हणजे रस्ता चुकलेलो. आपण खरं म्हणजे नाही, लय बेकार चुकलेलो पण. विश्वासी आम्ही रे करे हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हाक रे. आपला चुकीचा मार्ग दाखव एकदा. इथून नाही जरा. हा रे इथूनच गेलो. खालती तिकडनं जा बघ रस्ता आहे बघ तिकडनं. हा थोडक्यासाठी बघ ना ते दगड पण दिसली ना आपल्याला. चल पुढे बघूया. शिवराय मित्रांनो, आता तर आपला ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आता आपण प्रत्येकाकडून प्रत्येकाचा एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत. प्रथमतः आपण चिन्मयकडनं जाणून घेऊ. चिन्मय, तुझा एक्सपिरियन्स सांग. भाई लई भारी वाटला. एक नंबर. मी जे आतापर्यंत जे गड केलेत ना त्याच्यामधलं सगळ्यात भारी हा गड होता आणि मला लय मजा आली शपथ. समीर लक्षात. चला आता समीरकडे जाऊया. समीर, तुझा एक्सपिरियन्स तू सांग. मस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्ही वेगळ्या रस्त्याने गेलो, म्हणजे वाट वगैरे चुकलेलो आम्ही. पण मार्ग असा दाखवला, जो व्हिडिओ काढतोय आता त्यांनी मार्ग असा दाखवला आम्हाला. डेंजर. आम्ही तर हार मानली होती थोडक्यासाठी, म्हणजे घरी जाऊया परत. पण जो व्हिडिओ काढतोय त्याने आम्हाला हौसला दिला, म्हणजे धन्यवाद. हिंमत दिली की चल जाऊ आपण, करू शकतोस तू. करू शकतो आपण. आणि त्याने लय भारी वाट वाटलं. काढली, त्याने तो वाट काढली. चल आता आमचे बंधू एक्सपिरियन्स सांगा तुमचा. मस्त मजा आली गड चढायला. थोडासा घाबरलो पण मजा आली चढायला. रिटर्न जातोय की काय असं वाटलं होतं, पण आपला भाऊ होता म्हणून गड चढलो. मजा आली. घाबरलो म्हणजे रस्ता चुकलो होतो आधी, पण तो रस्ता असा होता की नामुमकिन 100% पार झाला. हा डेंजर रस्ता होता, भारी वाटलं पण मजा आली. मित्रांनो, आम्ही सुरुवातीला रस्ता चुकलो होतो. त्याच्यानंतर आम्ही दोघे जण भेटले. तेच पहिले चुकले होते. हा आम्ही पण चुकलो होतो. आम्ही पण हे भेटले, हे मध्ये भेटले तर बोलतात की पुढं बंद आहे. त्याच्यानंतर आम्ही बोललो चला जाऊन तर बघूया, वाट निघाली तर निघाली. ऍक्च्युली तो चुकीचाच मार्ग होता, त्यावेळेस त्यात काय डाऊट नाही. नंतरला येताना शेवटी करून गेलं. आता काय करणार, अर्ध्यासून उतरणे हे तर शक्य नव्हतं. तिथूनच मार्ग काढला आणि पोचलो वरती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दिव्य सोहळा पाहून डोळा, देह हा माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंद. असं वाटतं गावात आलं ना आपल्या. बरं वाटलं रे. बस का आपल्या बाईक आहेत. लवकर निघायला आलं बोलणार नाही.